Hello friends, welcome to आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 9th क्लास इंग्लिश लेसन नंबर 3.4 थिंक बिफोर यू स्पीक या लेसनचा वॉर्मिंग अप आणि चिटचॅट। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या। आणि या आधीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। चिट-चॅट। क्वेश्चन नंबर फर्स्ट, डू यू राइट अ डायरी? तुम्ही डायरी लिहिता का? आणि याचा आन्सर आहे यस आय राइट अ डायरी। जर तुम्ही डायरी लिहत नसाल तर तुम्ही इथे नो ही लिहू शकता। नेक्स्ट क्वेश्चन, डू यू राइट अ लेटर और नोट्स टू युअर फ्रेंड अँड रिलेटिव्स? तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पत्र किंवा नोट्स लिहिता का? आन्सर no, because all my friends and relatives have cell phones. Next question, do you even fight with your friends? तुम्ही कधी तुमच्या मित्रांशी भांडता का? आणि याचा आन्सर आहे yes, I fight with my friends. Next question, do you have arguments with your family members? तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी वाद आहे का किंवा वाद होतात का? आणि याचा आन्सर आहे yes, many times I have argument with my family members. Next question, what are the argument about? वाद कशा संदर्भात असतात किंवा कोणत्या गोष्टीविषयी तुमच्या फॅमिली मेंबरशी वाद होतात? आणि याचा आन्सर आहे द आर्ग्युमेंट आर अबाउट मेनी थिंग्स लाईक सच ॲज बिहेवियर फॉर बीइंग समथिंग. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग वर्ड्स विच मे बी यूज इन अ प्लेस ऑफ स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे होतं आणि हे जे खाली दिलेले वर्ड्स आहे ते आपण बोलण्याच्या जागी यूज करू शकतो। आणि या वर्डवर आपल्याला काही खाली क्वेश्चन दिले आहे, ते क्वेश्चन आपण पाहूया। ए, टिक द वर्ड्स यू नो अँड अंडरलाइन द वन्स दॅट यू डू नॉट नो, फाइंड देअर मीनिंग अँड प्रोनाउन्सिएशन्स फ्रॉम अ गुड डिक्शनरी. इथे विचारले तुम्हाला माहित असलेल्या शब्दांवर खुणा करा आणि तुम्हाला माहित नसलेल्या शब्दांवर अधोरेखित करा आणि त्याचं मीनिंग आणि प्रोनाउन्सिएशन म्हणजे त्याचा अर्थ आणि उच्चार एका चांगल्या डिक्शनरीच्या मदतीने लिहायचा आहे। Which of these words have a positive meaning? Answer, tell, announce, declare, voice an opinion, etc. Say, chat, lecture, communicate, explain, afford an opinion, support, praise, recommended, request, pledged, introduce, mention, refer to, discuss, remark on, comments on, pull up, suggest, indicate, means, denote, show, reflect, express. Next question, which of these words suggest an unpleasant context? आणि याचा आन्सर आहे alter, converge, gossip, urge, rebuke, cold. Child, criticize, rate, reproach, admonish, revel. P,
Try to translate these words into your mother tongue to show the different shades of meaning. इथे यापैकी कोणते शब्द अप्रिय संदर्भ सूचित करतात दाखवण्यासाठी या शब्दांचे तुमच्या मातृभाषेत भाषांतर करायचे आहे आणि त्याचा विविध अर्थ आपल्याला शोधून लिहायचा आहे. तर पाहूया. टेक मीन्स बोलणे, अल्टर मीन्स उच्चारणे, टेल मीन्स सांगणे, अनाउंस जाहीर करणे, डिक्लेअर जाहीर करणे, व्हॉइस अँड ओपिनियन एक्सेट्रा म्हणजे आवाज, कन्वर्स मीन्स संभाषण करणे, से मीन्स म्हणणे, चॅट मीन्स गप्पा मारणे, गॉसिप्स मीन्स उचाक्या करणे, लेक्चर व्याख्यान देणे, कम्युनिकेट संदर्भ साधणे, एक्सप्लेन मीन्स स्पष्टीकरण देणे, अफोल्ड म्हणजे मान्य करणे, सपोर्ट मदत करणे, प्रेस प्रशंसा करणे, रिकमेंडेड शिफारस करणे, रिक्वेस्ट विनंती करणे, अर्ज उद्युक्त करणे, प्लीड्स विनंती करणे. नेक्स्ट इंट्रोड्यूस परिचित करून देणे, मेन्शन उल्लेख, रिफर टू मीन्स संदर्भ देणे, डिस्कस मीन्स चर्चा करणे, रिमार्क ऑन मीन्स नोंद करणे, रिबुक दोष देणे, कमेंट्स ऑन टिप्पणी देणे, होल्ड दरडावणे, चिल धमकावणे, क्रिटिसाइज टीका करणे, रेट खडसावणे. नेक्स्ट पुल अप उचलून धरणे, रिप्रोच निंदा करणे, ॲडमोनिश समज देणे, सजेस्ट सुचवणे, इंडिकेट दाखवून देणे, मीन्स अर्थ असणे, डिनोट निर्देश करणे, शो प्रकट करणे, रिफ्लेक्ट ठपका ठेवणे, एक्सप्रेस व्यक्त होणे, रिव्हल उघड करणे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत मित्रांनो मार्जिन क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट, was Disraeli trying to give a scientific reason? इथे आपल्याला विचारले डिझरेली वैज्ञानिक कारण देण्याचा प्रयत्न करत होते का? आणि याचा आन्सर आहे नो, डिझरेली was not trying to give any scientific reason about man having 2 ears and 1 mouth. Next question, was he only trying to give a message in light-hearted but effective way? डिझरेली एक हलका फुलका मेसेज देण्याचा प्रयत्न करत होते का प्रभावी मार्गाने? आणि याचा आन्सर आहे yes, man has 2 ears and 1 mouth. It is good for mankind. If man had 2 mouth and 1 ears, he would have talk more and listen less. That appearance of his face would have strangely changed. He wanted to give a light-hearted and playful message that man should take less and listen more. Question number 3, draw comic diagram to represent the content of the first 2 paragraph. इथे तुम्हाला पहिल्या 2 पॅराग्राफच्या संदर्भात एक कॉमिक डायग्राम बनवायचे आहे. नेक्स्ट आहे गेस द मीनिंग ऑफ. was taken aback थक्क झाले. याचं मीनिंग आहे सरप्राईज और शॉक. टेमर्ड स्तब्ध आणि याचं मीनिंग आहे सेड समथिंग विथ डिफिकल्टी. एक्साइटेड व्हेरी ट्राइड. नेक्स्ट आहे थिंक अबाउट इट. Question, do you remember someone speak to you angrily without thinking? इथे विचारले तुम्हाला आठवतंय का कुणी असं की जी व्यक्ती तुमच्याशी
विचार न करता रागाने बोललेली. आणि याचा आन्सर आहे यस, वन्स माय फ्रेंड स्ट्रोक विथ मी angrily without thinking. Next question, what did you do not that occasion did you also speak angrily? आणि याचा आन्सर आहे नो, आय डिडंट स्पीक angrily at first. I tried to understand the reason of his anger and then claimed solve the matter because I know that angry would lead to quarrel and fights. Question number 4. Discuss what you can do to control your anger. म्हणजेच तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता यावर चर्चा करायची आहे. आणि याचा आन्सर आहे इफ आय गेट अँग्री at that time I will try to speak calm to myself and try to solve the matter calmly. If that person is not ready to understand, then I leave the place immediately and forgive him her. अशा प्रकारे मित्रांनो लेसन नंबर 3.4 थिंक बिफोर यू स्पीक या लेसनचा चिटचॅट इथे आपला कंप्लीट झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच नवनवीन इंग्लिशचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात आधी. Thanks for watching this video, friends. Thank you.